नमस्कार मित्रांनो, मी हर्ष सोळके स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल एक्सप्लोर रश मध्ये. मी आज आलेलो आहे आमच्या नाटक मंडळींसोबत पिकनिकला आणि आम्ही आज आलेलो आहे HD रिसॉर्टला. कॅमेरामॅन प्लीज दाखवा. तसं सांगायला मी सांगू इच्छितो की आमचा कॅमेरामॅन आमची वेदिका ताई आहे. तिला मी आज स्पेशली हायर केलंय कॅमेरा म्हणजे माझे व्हिडिओज काढण्यासाठी. आजला व्हिडिओ अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो क्रिसमसचा व्हिडिओ होता. तो जर तुम्हाला आवडला असेल आणि जर बघितला नसेल तर पहिल्यांदा जाऊन तो बघा. तो खूप मजेदार आहे आणि हा पण व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण का आम्ही खूप ऍक्टिव्हिटीज करणार आहेत. ओव्हरऑल मी तुम्हाला दाखवेल. आता सध्या आम्ही 4 जण आलेलो आहेत. माझ्या आत्याजी, या आमच्या कॅमेरामॅनच्या ताई आणि मी आणि ही असे आम्ही आलेलो आहेत. मी ब्लॉग सुरू केलाय जस्ट. जसे सगळे येतील तसं मी सर्वांसोबत व्हिडिओ घेईल. तुम्ही तोपर्यंत बघत राहा. चालू केलं चालू केलं. तुम्हाला कसं वाटतं आपली पिकनिक फायनली आपण झालेली आहे? फायनली काय झालेलं आहे? फायनली आपण आलोय. हा फायनली आलो अजून हा. चेकिंग नाही झालं. चेकिंग झाल्याशिवाय काय खरं नाहीये आपलं. पण तरी तुमच्या भावना काय? माझ्या भावना म्हणजे माझी एक भावना म्हणून मामी बहीण आहे ती जगात राहते. ते नाही हो. तुम्हाला कसं वाटतंय पिकनिक आपण आलोय? मला आज खूप आनंद झालाय हा. खरं सांगायचं तर. हा. कारण आपण सगळेजण आज नाटक मंडळी एकत्र येतोय बरोबर आणि त्या अनुषंगाने खूप धमाल मस्ती करणार आहोत. करणार आहे ते तर. आणि ते तर आहे. उद्या सकाळी आंघोळ करून पोहायला जायचं. आंघोळ करून का पोहून मग आंघोळ नाही, आधी आंघोळ करायची मग पोहायला जायचं परत आंघोळ करायची. चालेल ती चालेल. आमच्या म्हणजे एसडीची आमची तशी अच्छा रीत ओके. आहे. चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद. सॉरी गाईस. हॅलो चेक. ओके, आवाज आला असेल आता. बोला काय कसं वाटतंय तुम्हाला? आता काय सांगूच शकत नाही अशी शब्दच परिस्थिती नाही झाली. आहे. शब्दच उरले नाहीये. शब्दच उरला नाहीये. आता आलेच आहेत तर चालूया. आले तर चालूया. काय म्हणतात, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान मस्त वाटलं. निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटलं. एकदम मस्त. थोडं मध्ये आहे पण चालेल. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही फायनली पोहोचलात. कॅमेरा ते बघा तिकडे. कॅमेरामॅन कॅमेरा आहे, घाबरू नका. मी असंच कशाला घेऊन येईन? एरिया खूप छान आहे पण यायला जायला व्यवस्थित सोय हवी. अच्छा, नेक्स्ट टाइम पासून आपण याचं पण काहीतरी चालू कर. मित्रांनो, पापडीची मंडळी आलेली आहे. मित्रांनो सर ऑटोग्राफ. सर ऑटोग्राफ. सर ऑटोग्राफ. नो कॅमेरा. सर ऑटोग्राफ. नो कॅमेरा. सर ऑटोग्राफ. सर ऑटोग्राफ. मित्रांनो, पापडीची मंडळी आलेली आहे. मित्रांनो, पापडीकर आलेले आहेत फायनली. ढोलताच्या फटाके वाजवा. सगळे आलेले आहेत मित्रांनो. आमचे ऑलमोस्ट आता सगळे झालेले आहेत. जरा कॉपल घालू. अजून कोण येणार आहेत? अजून असतील, अजून 3-4 लोक येणार असतील. बाकीचं तर रात्री येणार आहे 8 वाजता. हा, बाकीचे पण येतील. आता एकेकांचं मी तुम्हाला इंट्रो नंतर देईल. आता सध्या यांचं जरा एंट्री वरती आपण फोकस करूया. आगमन झालेलं आहे. पुढे आहे पुढे. सर ऑटोग्राफ. सर कसं वाटतंय तुम्हाला? It's very nice. I just saw and the property is very great. So I can stay at least one night over here. So Yeah, okay. let's see. Give me some time. Let me. Yeah. Okay, it's okay. I can adjust. Actually, it's not for my level, but let's see. व्हिडिओ युट्यूब वर येणार आहे एवढं लक्षात ठेवा. वहिनी, तुम्हाला कसं वाटतं? वहिनी, तुम्हाला कसं वाटतं? नाही, असू द्या. ते असं वाटलं पाहिजे ना. अच्छा, हा, ते नाश्ता आपला नाही, तो महत्वाचा. हा, बोला. हा, तुम्हाला सगळ्यांना इथे पाहिल्यानंतर अत्यंत आनंद झालेला आहे मला. तुम्ही आमची खूपच छान अशी व्यवस्था केलेली आहे. आमचं स्वागतही खूप छान सुंदर केलेलं आहे.
थांबा. तर त्याबद्दल मंडळ तुमचं आभारी आहे. सर 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 आले सरांनी वाट लावली, सरांनी बॅग टाकलेली आहे. सर प्लीज नो पॅप्सी प्लीज प्लीज पॅप्सी नाही सर, एकदम सर पॅप्सी नाही सर, सांगा ना सर. सर काहीतरी बोला सर. इट्स व्हेरी डिफिकल्ट रोड. मराठी सर, आमचं चॅनल ते नाव इंग्लिश असलं तरी मराठी तुम्हाला रोड जरा सुधारावं लागेल. रोडची आम्हाला अशी सवय नाही आहे. सर तुम्ही तरी कार मध्ये आले हो, मी तर त्या स्कूटीवरती मागे बसून आले. हा ठीक आहे चला. एंट्री आतमध्ये घेतलं नाही वाटतं. वहिनी पहिली ओके ट्रेन बांधणे. आमच्या ग्रुपचे सर्वात ज्येष्ठ आणि मोठे आमचे आलेले आहेत, त्यांचं अरे एवढे म्हातारे बसले फोटो काढते ती चांगले. शिकवायला होत्या सर नव्हते. हा नाही मला माझ्या आईला शिकवलं आईला माझ्या आईला शिकवलं. अरे, 79 वय आणि त्यांच्या पाठीमागे 74 वर्षाची म्हातारी बसलेली आहे. कोण म्हटलं कोण म्हणलं? मी नाही म्हणालो. ते सुद्धा 75 किलो. हे युट्यूब वरती कट करावं लागेल मला. 75 वय आणि 75 किलो बरोबर झाले. तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे मी ब्लॉगिंग करतोय, अरे माझं बापरे. चॅनल आहे युट्यूबचं. सोशल मीडियावर माझं नाही. नाही हो तुमचं नाही, तुम्ही सगळ्यांचं होणार. आय एम सॉरी. तुम्ही फेमस होणार. बोला तुम्हाला कसं वाटतंय? अरे बापरे. सुरुवात आहे, अजून चेक इन तिथे करतेत आपले, अजून टाइमपास आहे आपल्याकडे 5-10 मिनिटं. बोलू शकता तुम्ही 2 मिनिटं, काही म्हणा. तुझा आहे तुझं पाशी या नाटकामुळे सगळी तरुण मंडळी हो, त्यांच्या cameraman तुम्ही अभिनयाने चांगल्या प्रकारे म्हणजे सादर केल्याने एकत्र आलेले आहेत आणि असंच पुढे त्यांनी नाटकामध्ये आपला अभिनय दाखवावा आणि राज्य पातळीवर सुद्धा बक्षिस मिळवावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि या ठिकाणी गेट टुगेदर केल्यामुळे म्हणजे एक निवांत आणि छानपैकी आनंद सगळ्यांना मिळणार आहे, मनोरंजन होणार आहे आणि हे सगळं तरुण मुलांनी करायचं. आता आम्ही म्हातारे झालेलो आहोत. नक्की करणार. तर मित्रांनो आता आम्ही चेक इन करू. अरे थांबा ना हो कॅमेरामॅन, तुम्ही काय घुसता का हो आमच्या चेहऱ्याकडे? मित्रांनो आम्ही आता चेक इन करणार आहोत. तर पुढच्या गोष्टी आता मधल्या आत कसं काय ते दाखवू आम्ही. आता सध्या जरा सगळ्यांची नीट व्यवस्थित भेटतो आणि कसं काय बोलतो. कॅमेरामॅन थांबा. घ्यायला पाहिजे. छोट्याला नंतर सगळ्या लहान पोरांना सेपरेट व्हिडिओ. तुम्ही ही बघा, ही आमची कॅमेरामॅन आहे. त्या बिचारीला राग आला मगाशी की मी तिला घेतला नाही, तर ती बोलत होती व्हिडिओ देणार नाही कारण तिच्या फोन मध्ये व्हिडिओ, म्हणून मी तिला स्पेशली घेतला एकदम. मी कशी दिसते ना हा हा बकवास. मित्रांनो आम्ही आलेलो आहोत, आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहे आणि आता इथे थोडंसं डिस्कशन चालू आहे. आता मी कसं आहे, मी ना माझा तो फ्रंट कॅमेरा चालू केला. माझे केस खराब दिसतात अच्छा ना. धर कॅमेरा धर. माईक माझं म्हणणं आहे आता तुम्ही राज्य अरे ठीक आहे. आपण नेहमी संगीत आता इथे जरा बोलणं चालू आहे की पुढचा प्रोग्राम कसं काय असेल वगैरे त्याच्याबद्दल. पण नंतर आमचा छोटा कार्यक्रम सुरू होणार आहे. तू कशाला सर लडकीगिरी करते? एकदम सगळे एकदम तयार आहे. माईक आयफोन असं हे काय नव्हतं ते बरोबर आहे. ते खूप सिरियस बोलतात पण मी निर्लज्ज सारखं असं पण आता ते याच्यात ना आयफोन सिस्टम आहे. स्विच का नव्हतं कॅमेरा स्विच काय नव्हतं मला स्विच माझ्या फोन मध्ये. मित्रांनो आपल्या खूप मोठ्या हस्ती आपल्यामध्ये सामील झाल्या आहेत. खूपच मोठ्या हस्ती आपल्यामध्ये आगमन होत आहे. खूप मोठ्या हस्तीचं आगमन होत आहे. या आतमध्ये बुके कॅशला माहिती आहे हो तुम्हाला कसं वाटते बघा कॅमेरा तिथे रोल.
हा ते माझा ब्लॉग चालू आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला आता तुमचं आगमन होत आहे, इथे इतके लोक नाहीये, ठीक आहे, पण जेवढे आम्ही आनंदी आहेत. हो छान वाटतंय. आले आमचे गुरुवारी आले. झालं ना माझं वेलकम. त्यांचं करा ना, मी असं म्हणतो. वेलकम वेलकम या वेलकम. काही बुके नाही, आमचं बजेट नाही. बुके एकत्र भेटलो आहोत, छोटंसं स्नेह संमेलन करत आहोत. तर सुरुवात आपण पार्थवी आणि वेदश्री या दोघींच्या गणेश वंदना या नृत्याने, कथ्थक नृत्याने. सर्वांनी बसून घ्या. तर मित्रांनो, आमचं आता जेवण झालं आहे. थोडा एक शॉर्ट प्रोग्राम होता आमचा आतमध्ये रूममध्ये, पण तो मी कव्हर केलेला. बट असं कसं असतं माहिती आहे का, की काही लोक कम्फर्टेबल नसतात स्क्रीनवरती यायला. तर मी ज्यांना नाही आवडत त्यांचे मी क्लिप्स नाही घेणार माझ्या ब्लॉगमध्ये, पण ज्यांचे काढलेत तर मी त्यांना विचारेन की तुम्हाला चालेल का, कसं काय, आणि मग त्याच्यानुसार ॲड करेन. सो जर तुम्हाला याच्या अगोदरचे जे काय तुम्हाला क्लिप्स दिसले असतील ते तुम्ही समजा की त्यांचं म्हणजे त्यांचे मी कन्सर्न आहे, की मी विचारलं आहे की तुम्हाला चालणार आहे का. तर आपला पुढचा प्रोग्राम काय असणार आहे ताई, जरा प्लीज सांगा वे पुढचा प्रोग्राम. थांब जरा, थांब एक, हां हे पकड जरा, ॲडजस्ट करू दे. ओके, हां हॅलो हां बोल. हॅलो, आता आपला पुढचा प्रोग्राम थोडं लांब धर. हां बस कम्फर्टेबल पकड. आपल्या आहे माईकचं रेंज नाही कशाला, बोल ना बिंदास. हॅलो, आता आपला पुढचा प्रोग्राम असणार आहे, छोटासा अवॉर्ड सेरेमनी असणार आहे. प्रत्येकाने गेस करायचं आहे की हा अवॉर्ड कोणाला असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्त छान सूर्यमयी रात्र सेलिब्रेट करणार आहोत. प्रत्येकाने आपल्या आवाजामध्ये जे आपल्याला आवडेल ते गाणं गायचं आहे. तसंच आम्ही छोटेसे गेमही खेळू, संगीत खुर्ची खेळू शकतो, किंवा आम्ही पासिंग द पास वगैरे गेमसुद्धा खेळू. सो लेट्स सी, एन्जॉय. ओके, तर मित्रांनो आता एक ओव्हरऑल तुम्हाला म्हणजे अरे दादा, आमचे दादा आहेत डॉक्टर सतीश, ते हर्ष चोरगे आहेत, जे चोरगे अँड चोरगे डेव्हलपर्सचे मालक आहेत. आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. सगळे डेव्हलपर्स, नियोजक आणि आकांक्षा राऊत आणि हर्ष चोरगे यांनी खूप सुंदर तरीकेने हे नियोजन आयोजन केलेलं आहे आमचं स्नेह संमेलन. आणि आम्ही त्यांना अजून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि ते आपलं माझं चॅनल बद्दल पण बोल ना. नक्की नक्की कोण तुमचं चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बोल. हर्षच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक्स कमेंट भरून टाका. आता एवढे जण बोललेत मित्रांनो, तर लाईक शेअर सबस्क्राईब तर झालाच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही बघत राहा. आता हा तर म्हणजे डे 1 होता.
हाफ डेच होता, म्हणजे आम्ही आता संध्याकाळचं चेक इन केलेलं, सो जास्ती काय ॲक्टिव्हिटीज झाले नाहीत अजून. तरी मी अजून डिसाईड नाही केलं की हा व्लॉग पार्ट 1 पार्ट 2 मध्ये करायचे की एकच पार्ट ठेवायचे. शक्यतो मी एकच ठेवेल, कारण का बघेल म्हणजे कसं काय किती मिनटाचा जातो त्याच्यावर आहे. जर कमी मिनटाचा झाला तर एकच, जर 2 मिनटं म्हणजे 2 नाही, म्हणजे जर जास्ती वेळेचा झाला तर मग मी कट करेल आणि मग त्याला पार्ट 2 पण त्याचा देईल. सो या हे बघा इकडे ओव्हरऑल तुम्ही बघू शकतात असा गार्डन एरिया आहे. या रिसॉर्टचं जर तुम्हाला नाव जाणून घ्यायचं असेल मी सांगू शकतो, नाही असं नाही, पण मी लास्टला नाव सांगेल. मला आठवत नाही ॲक्च्युली की मी नाव बोललोय का अगोदर, मला आठवत नाही मित्रांनो मी इकडे की मी नाव बोललोय का नाही, पण या दोघींचा अभिप्राय हा आमच्या दोन तुम्ही मॅडम येतात. आमच्या 2 मॅडम येतात. काय करा मॅडम. तुमचाच फोन वापरतोय मी, कसं वाटतंय तुम्हाला? तुमचा फोन वापरतोय मी. ओ मॅडम, ओ ताई, कसं वाटतंय तुम्हाला? तुमचा फोन वापरतोय मी. काय बोलू आता, हा. माझा फोन माझ्या हातातच नाही देतात तुम्ही. जरा मग- लांब पकडा. म्हणून- आवाज मोठा येते. 250 वाला माईक आहे, क्लिअर नाही येत हळू- आहे. नाही लागलं. हा बोला तुम्ही बोला. या डॉक्टर सतीश यांच्या माई. थांबा. हा नाही काय नाही, असं आमचं काय नसतं. हा बोल ना, अरे तिला बोलायचं होतं. मस्त एन्जॉय करतायत, दिसत असेल तुम्हाला. एक कोण बॅडमिंटन खेळतंय, कोण गप्पा टप्पा मारतंय, तिथे कोण serious- पाण्यामध्ये खेळतंय. लहान तिथे काहीतरी सिरियस डिस्कशन चालू आहे वाटतं मित्रांनो. हे बघा ते बघा. नाही ते तसं नसते. हा बरोबर. हा बरोबर ते खूप जरा हाय करा तुमच्या डिस्कशन मध्ये. खूप असं सिरियस डिस्कशन चालू होतं मित्रांनो. तेव्हा एकदम पण मस्त एन्जॉय करताय. एन्जॉय खूप एन्जॉयमेंट चालू आहे. डान्स वगैरे जबरदस्त. म्हणजे हा ब्लॉग मला आवडलाय खरं तर. आवडला माझा ब्लॉग बनवायच्या अगोदर बनवायच्या अगोदरच मला आवडलाय ब्लॉग. व्हिडिओ आवडला, ब्लॉग करायचे. ब्लॉग बनणार, जबरदस्त बनणार. विश्वास असला पाहिजे माणसात, विश्वास असलाच पाहिजे, जास्तच फेकायला लागला. त्याशिवाय ब्लॉगला मजा नाही. तुला कळणार नाही ते. तसं तुम्ही बनवत नाही ना ब्लॉग, म्हणून तुम्हाला हा? काहीच- 0 रुपीज 0 सध्या आमचं इन्कम चालू झालेलं नाही, चालू नाहीये. आहे. प्रयत्न तुम्ही चालू like आहेत. केले, सबस्क्राईब केले, तुम्ही फॉलोअर्स वाढवले, हा, सबस्क्रिप्शन तर- वाढवले, तर तर काहीतरी आमचा होऊ शकतं. फायदा होईल. कृपया आमच्यावरती दया करा. हा ठीक आहे. हा, मित्रांनो तुम्ही बघू शकतात आमच्याकडे लहान पोरं आलेली आहेत. आम्हाला पण घे. हे बघा, ही पण आमची लहान पोरं आहेत. पोरी आहेत या म्हणजे. पाण्याची मजा घेतोय. हे बघा, तुम्ही पूर्ण एरिया मित्रांनो बघू शकता बघा. आणि इकडे हा पूल एरिया आहे. तुम्हाला जर या रिसॉर्टचं नाव जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो, मी लास्टला तर सांगेल, पण तुम्ही कमेंट पण करा. लास्टला सांगेल नाही सांगेल माहिती नाही. हा चल चला. मित्रांनो आमचे डॉक्टर सतीश म्हणजेच आमचे सचिन दादा तिकडे असल्याने कोणत्याही मुलांसोबत खेळायला डायरेक्ट चालू केलंय. बापरे, मध्ये त्यांना काहीतरी होते मित्रांनो. हिला स्पेशली हिला काहीतरी होतच. तुम्हाला काय वाटत नाही का, म्हणजे तुमचा लहान अरे छोटे बच्चों के बीच में ये लोग बड़े. अरे पण तुम्ही छोट्या मुलांमध्ये घुसून लहान मुलांमध्ये अशी. अरे पण तुम्ही लहान, मुलगा आलाय तरी शरम वाटत. अरे त्याचं सोडून, अरे पण लहान मुलांमध्ये तुम्ही लहान मुलांसोबत खेळतात, त्या बिचाऱ्यां त्यांच्यामध्ये घेऊन तुम्ही स्टीलच्या करत माझ्यासोबत खेळा ना. सॉरी व्लॉग
अरे रील दाखव. अरे रील रुको ना भैया, हम थोड़ा सा रहम खाओ हम पे. तुम ऐसा बात करते शूट कर. इन्स्टंट करून दाखव. तो इंस्टंट. अरे दीदी रुको, हमको थोडा शूट तो करने दो. तुम्ही बघू शकतात आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं इथे फन ऍक्टिव्हिटीज आहेत तर इथे आम्ही ते खेळत आहेत आणि आमचे डॉक्टर सतीश दाखवा कॅमेरामॅन. हे बघा आमचे डॉक्टर सतीश जे आहेत ते इथे असलेले काही दुसरे पाहुण्यांसोबत जी मुलं आहेत त्या लहान मुलांमध्ये खेळायला लागल्यात आणि एकदम लहान मुलगाच झालाय तो. म्हणजे आम्ही काय म्हणायचं आमच्या डॉक्टर सतीशला. तर पुढे जाऊया. पुढे जाऊन तुम्ही बघू शकतात तर आमचे गुरुवर्य श्री मिलिंद म्हात्रे एकदम उत्कृष्ट गेम खेळत आहेत. येस प्लीज आय विल नॉट डिस्टर्ब यू बट यू नो वी हॅव टू शोकेस युअर स्किल्स. सो वी आर शूटिंग यू. आणि आमच्या वहिनी पण खेळतात. डॉक्टर सतीशच्या बायको आय मीन सचिन दादाच्या बायको ते डॉक्टर सतीशच बोलतोय. एकदम प्रो प्लेयर्स आहेत ते. आपण पुढे जाऊया आपल्या टीमकडे. इथे कसं सिस्टीम आहे मित्रांनो, इथे कसं सिस्टीम आहे मित्रांनो, इथे म्हणजे डिपॉझिट करावं लागतं. साहजिक आहे, जर तुम्ही तोडलं तर काही भरावं लागतं. इथे छोटी मुलं पण आहेत. आणि इथे चिटिंग मंदार दादा एक नंबर चिटिंग करतो. इथे मार्क पडलेला आहे मित्रांनो या गेम. तर इथे आमचे महिला मंडळ गेम नुसती चिटिंग घेतलं. आतापर्यंत कोणते गेम खेळला रे तू? मी आतापर्यंत टेबल टेनिस खेळलो तो जिंकलोय मी. त्याच्यानंतर हा गेम रील बनवतो ना मित्रांनो. या म्हणजे सर्वांना असं काय वाटतं मला माहिती नाही. रील शूट केली का डायरेक्ट त्यांना रील हवी. अरे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला इन्स्टंट बघायला मिळणार आहे. इन्स्टंटचा अर्थ म्हणजे काय असतो? इन्स्टंट म्हणजे इन्स्टंट. आता हे झालं की आमच्या शिक्षिकाबाई बोलायला सुरुवात केलेली, आता थांबणार नाही. नाही मी नक्कीच फेकायचा संबंध देत नाही. आज रात्री 11 वाजतात 12च्या आत देतो मी. 12च्या आत मी देतो. जर तू मला व्हिडिओज पटकन ट्रान्सफर केले तर तुमचे व्हिडिओ काढायचे आहेत तर तुम्ही तुमच्या मुलाला मार्यांना घेऊन घ्या. 2 मिनिटं 2 सेकंदाचा व्हिडिओ काढायचा. डॉक्टर सतीशचा काढला पण डॉक्टर सतीश दुसऱ्या दुनियेत भंग आहेत ते खेळल्यात. त्यांना काय बोलायचं म्हणजे लहान पोरांमध्ये खेळून ते त्यांचे स्किल्स दाखवतात पण त्याचा काही उपयोग नाहीये हे त्यांना कोणीतरी समजावा. सांगा त्यांना की लहान पोरांमध्ये खेळण्यात काहीच अर्थ नाही. दम असेल तर माझ्यासोबत खेळा. असू द्या मित्रांनो, तुम्ही बघत राहा. आता ऐका, आता सर्वांनी ऐका. एक आता छोटासा तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज आहे. फक्त तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. जे काय आता आकांक्षाताई बोलेल ते कुठे का ही आकांक्षाताई बोलेल तुम्ही फक्त सर्वांनी लक्ष द्या आणि बाकीचं इन्स्ट्रक्शन ती देईलच. ठीक आहे. आपला आम्ही गतकाळ जपणारे ही टॅगलाईन जपत आपण खूप सुंदर कार्यक्रम केला आणि त्याच्या मागे जे आपले आयोजन करणारे होते मिलिंद दादा आणि भाऊ त्यांनी अगदी मेहनतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने खूप सुंदर कार्यक्रम केला. त्याच्या मागे आपण सर्वही होते पण सर्वात मोठा म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतली. तर मग त्यात तुझं पाठी नाटक गतकाळ जपणारे या थीमला शोभेल असा छोटासा आम्ही अवॉर्ड सेरेमनी आता करतोय आणि आमच्याकडून तुम्हाला छोटस गिफ्ट आहे. तर मी आता असं म्हणजे सांगणार त्याच्याबद्दल 2 वाक्य तुम्ही गेस करायचं आणि त्यांनी पुढे येऊन ते घ्यायचं. त्यांनी पुढे या फक्त आणि ते रिसीव्ह करा जे आम्ही देऊ तुम्हाला. 9 नोव्हेंबरला माझ्यासोबत पडद्यामागे जो काम करत होता तो आता सुद्धा करत आहे. अगदी त्याने धावपळ करून सर्व कार्यक्रम यशस्वी करायला मदत केली आहे आम्हाला. असा आपला हिरालाल. अरे वा, आमचं भाग्य काय थोर आहे. सुद्धा आणि आता माझ्यासोबत मला साथ देणारी आकांक्षाताई तिचं पण सुद्धा ते करायचे. तर मी आता बोलणार होती, तुम्ही कोणाला विसरतायत का? मी नाही विसरलो, मी बिलकुल नाही विसरलो. तर झालेलं आहे ना, झालं ना.
हो धन्यवाद. गुरुवार यांनी कौतुक केलं, बरं वाटलं. हे मी छोटस गिफ्ट जे दिलं आहे मी आणि हर्षने, फक्त त्याच्यावर ज्या ओळी आहेत तुम्ही वाचल्याच असतील तरी मी सुद्धा वाचून दाखवते. आम्ही गतकाळ जपणारे, कला मैत्रीच्या रंगमंचावर घडला एक अविस्मरणीय क्षण, तुझे आहे तुझे पाशीसह जपली एक सुंदर आठवण. आणि आपल्या कार्यक्रमाची तारीख सुद्धा आहे आणि प्रत्येकाचे नाव सुद्धा आहे. हे बघा सांगा, हे बघा मित्रांनो, हे बघा हे आता डिझाईन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. लिखाण काम तिचं आहे आणि ते जे डिझायनिंगचं होतं ते मी केलं. नमस्कार मित्रांनो, मी स्वर्गीय स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल एक्सप्लोरर्स मध्ये. सुप्रभात मित्रांनो. तर आपल्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रमाचा आता सुरुवात झालेली आहे. आता दुसरे दिवस आज तुम्ही काय करणार आहेत? तुम्हाला काय वाटतं आज ऍक्टिव्हिटी काय केली पाहिजे आपण? काय ना, आपण आपले गेम खेळले पाहिजेत. मला पाण्याचा वैताग आला आता. काय पाण्यात? अरे थंड, मग काय झालं? थंडच असणार आहे रे पाणी. उतरूया आपण, तू ये बस, आपण मजा करूया. आपण पाण्यात जाऊया. दुसरं म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही पाणी बघू शकता. जबरदस्त असा पूल आहे इकडे. आम्ही आता पाण्यात जाणार आहोत. चला. आम्ही पाण्यातले कपडे नाही आणले आणि आमच्या साईजचे कपडे आता इथे नाहीये. मग मी माझे कपडे देऊ का? हा, समोर मिळतात. साईजचे नाहीत. अच्छा ठीक आहे, तरी तुम्ही उतरा, असं काय नाही. आपण तिथे तुमच्या त्या वरती त्याच्यात आपण कपडे सुकायला ठेवूया. चालेल ना? ठीक आहे. इथे आमच्या मित्रांनो मंडळी बसलेले आहेत सगळे. इथे सगळे जबरदस्त असे बसलेले आहेत. नाश्ता पाणी आमचं झालेलं आहे. नाश्ता पाणी करून आम्ही सगळे इथे बसलेले आहेत. नाही आमचा ब्लॉग चालू आहे. सगळ्यांनी जबरदस्त. अरे अच्छा का? काय बस काय ओळखणार नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे पाण्यात आणि अशा प्रकारे आता मॅडम पण उतरणार आहे. अरे थंड नाही, गरम पाणी आहे. तुम्ही गरम केलं आणि गरम केलं करू दे ना, उतरायचं काम कर. मित्रांनो, आता एक जबरदस्त आम्ही असा गेम खेळतोय तिकडे. मास्क पडलेला आहे. इकडे बिग बॉस हमको पसंद नहीं, बोला. स्वतःचा फोटो ते सगळं रिकामं करून ठेवा. स्वतःची चप्पल आणा. 20 रुपयाचं नाणं.
रडली 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 मार तू मार तू मार 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 तू मार तू अगं तू मार नाही ना तू मार अगं तू बघते काय तू मार मार तू मोबाईल मध्ये आई किंवा बाबांचा फोटो दाखवा. अजून काय तुमचं सजेशन आहे? अजून माझं हे सजेशन आहे की तुम्ही जमीनदारांनी इकडे आलेले आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हे मॅनेज केलेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या ग्रुप मधला हिरालाल आणि बिल्डर हिरालाल पीटर बिल्डर राईट आणि जमीनदारीने आकांक्षा राऊत या दोघांनी मॅनेज केलेलं आहे हे. हा म्हणजे खोचिवड्याचे आहेत दोघं. दोघंही एक हिरो हिरालाल म्हणजे हर्ष मॅन्शनचा फ्युचर डेव्हलपर आणि जमीनदारांपैकी एक आकांक्षा राऊत जमीनदारीण. त्या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे ही पिकनिक मॅनेज केली त्याबद्दल मंडळातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तुम्हाला कसं वाटतं या पिकनिक मध्ये येऊन? मला फार छान वाटलं. तुम्ही सगळे एकत्र आलात. तुमच्या प्रयत्नामुळे आम्हाला इकडे थोडस येऊन काय मजा करायला मिळाली. धन्यवाद. बस एवढं सांगतो. एवढंच सांगायचं. ठीक आहे. तुम्हाला येऊ का व्हिडिओ मध्ये? फक्त कट करा. तुम्हाला कसं वाटतं या पिकनिक मध्ये? फार छान वाटतं. जेवणही छान होतं, रूम छान होते, पत्तेही छान होते. तुम्हाला अंघोळ न करता मिळालेली बक्षीस त्याचं काय रिझन काय होतं? अंघोळ केलेली नाही तुम्ही पाहू शकतात. काय काय केलेली नाही तुम्ही पाहू शकतात. आणि फार मजा आली. सगळे एकत्र जमले, सगळ्यांनी प्रत्येकाचे व्ह्यूज मांडले, खूप मजा आली. आता आपण जाऊया मिसेस म्हात्रे यांच्याकडे. मिसेस म्हात्रे, तुम्हाला कसं वाटतं पिकनिक मध्ये येऊन? तसं तुमच्या ज्या काही जमीनदार आकांक्षा राऊत आहेत आणि मेन्शन हिरालाल मेन्शनचे ओनर डेव्हलपर जे हिरापन्ना ग्रुपचे ओनर जे आहेत त्यांनी तुमची पिकनिक खूपच छान मॅनेज केलेली आहे. आता आपण जाऊया मिसेस कडू यांच्याकडे. कवयित्रीकडे आपण जाऊया. या कवयित्री. कविता होऊन जाऊ ना तुमची. या हातात पकडा आणि एवढंच पकडा. इकडे इकडे असं बघा. हा बोला. हर्ष आणि वेदिका आणि आकांक्षा यांनी जी काही सोय केलेली आहे जसं गुरुवर्यांच्या सूचनांनुसार अतिशय सुंदर असं
इकडची हिरवळ पाहून मनामध्ये असं निसर्ग फुलल्यासारखं जाणवलं. आणि आजचं जेवण आणि कालच्या जेवणाविषयी म्हणायचं झालं तर वंडरफुलच की हो. धन्यवाद धन्यवाद. आता मित्रांनो आपण आता जाऊया. आपले एक महान हस्ती आलेले आहेत आपल्यामध्ये, आता प्रकट झालेत आपले हस्ती. अरे खूप लांबून आलेत ते पहाटे. तर मित्रांनो हे बघा, या खूप मोठ्या हस्ती आहेत. रात्री आम्ही 3-3:30 वाजता आम्ही यांना सोडायला गेलो होतो. एवढी मस्ती आहे. हा एवढी मस्ती आहे. खूप मोठ्या हस्ती आहेत त्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे त्या ऍक्टर आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा बघा, मी किती मोठ्या लोकांसोबत असतो विचार करा. पकड का कॅमेरामॅन पकड. हा ती कॅमेरामॅन ठेवला मी. तुम्ही विचार करा किती मोठे असते. नाही का जेव्हा तुम्ही असं काय नाही, मी तुम्हाला घेऊ शकता तुम्ही. गुलाबजामचा आम्ही नाही बोलत मित्रांनो, की त्यांनी 2 गुलाबजाम रूम मध्ये ठेवलेले आम्ही नाही सांगणार. चार पिशवीमध्ये घालून घेऊन गेले. एवढं आम्ही सगळं नाही सांगणार. एवढं सांगून झालं आणि नाही सांगणार. 20 मिनिटात म्हणजे उत्सुकता बघा मित्रांनो, कसं काय उत्सुकता तुम्ही बघू शकता. त्यांना इकडे यायची शूट केलं ना तुम्ही, शूट करून आले ते. सिरियल मध्ये काम करतात, तुम्ही बघू शकता. सिरियल मध्ये कोणत्या दिसल्या तर म्हणजे विचार करा. मग आमच्या चॅनल वरती या, परत व्हिडिओ बघा. तेच आहे. हा मॅच करून बघा की तेच आहेत. आणि मग सबस्क्राईबचं बटन पण दाबा. सबस्क्राईब तर बघ म्हणजे जेवल्यावरती त्या आम्हाला पर्सनल त्यांचा हे देणार आहे, इंटरव्ह्यू देणार आहेत. आपण इंटरव्ह्यू घेऊया त्यांचा, बघूया काय. आणि दुसरे आमचे थांबा, दुसरे आमचे मोठे आमचे हस्ती आहेत त्या. काहीतरी म्हणा तुमचे काहीतरी थोडी पुढे आहे का. ठीक आहे, ओके आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. असंच चालू राहू द्या. आणि आपल्याला 2 जमीनदार आणि तुम्ही तुमचा एक बिल्डर असल्यानंतर आम्हाला कोणतं टेन्शन नाही. थँक्यू. सगळा खर्च तुम्ही करून द्या. बहुत पैसा आहे. तर मित्रांनो आमची ट्रिप ऑलमोस्ट संपलेली आहे. आता इथे छोटंसं एक असं फोटो सेशन चालू आहे यांचं. मी इथं फोटो सेशन करायला कंटाळलोय, पण यांचं चालू आहे. एक फोटो काढतील आणि मग आता ऑलमोस्ट आम्ही एक अर्धा तासात निघू आम्ही. पण इथे बघा हे मस्त असा एरिया होता. काय ठेवायचं. तर मित्रांनो आमची पिकनिक झालेली आहे सक्सेसफुली आणि खूप मजा आलेली आहे मला. हे बघा तुम्ही बघू शकता. खूप सगळे खूप आनंदी आहेत, खूप एकदम. आणि आतमध्ये जरा चालू हा असू दे बाबू, काय नाही, आता होत राहते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की शेअर करा. नक्की शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. माझं जास्त